हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या पार्ट 2 ऑफ डे 4 इन फुकॉकच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी दुपारी घरी आलो होतो. घरून थोडा वेळ आराम केला, अर्धा पाऊण तास. आणि मग आत्ता आम्ही निघालो आहे ग्रँड वर्ल्डच्या टूरला. आणि ती आमची वेनिस स्टाईलची जी बोट राईड राहिली होती कार गाडीची, तर 2 तास वेटिंग आहे. तर मग ती बघू आज भेटते का मला. मस्त अशी छान लॉकर दिली आहे. माझी बॅग ती घेऊन आम्ही आता चाललोय. केस कंपल्सरी वरती बांधायची, कारण की एवढं ह्युमिड चिडचिड होते. सगळे इंडियन्स असे एकदम चिकचिक होऊन जातात. मेकअपचा काय उपयोगच नसतो. सो आम्ही निघतो आता ग्रँड वर्ल्डमध्ये. पहिलं बघतो तिथे बोट राईड अवेलेबल आहे का नाही. देन ग्रँड वर्ल्ड आणि एक्वेंटेस ऑफ व्हिएतनामचा शो. चला. आत्ता आम्ही ग्रँड वर्ल्ड फुकॉकमध्ये असलेल्या बांबू हाऊसजवळ आलो आहोत. हे पूर्णपणे बांबूपासून बनवलेलं खूप सुंदर आणि युनिक आर्किटेक्चर आहे. हजारो बांबूंच्या काठ्या वापरून ही मोठी रचना तयार केली आहे आणि जवळून पाहिलं की ही खरंच खूप इम्प्रेसिव्ह वाटतं. व्हिएतनाममध्ये बांबूला खूप कल्चरल इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या परंपरेची झलकही दिसते. संध्याकाळी लाईट लागल्यावर हे बांबू हाऊस अजूनही खूपच सुंदर आणि फोटो काढण्यासाठी खूप पॉप्युलर स्पॉट आहे. फुकॉकला आलात तर ग्रँड वर्ल्डमधील हे बांबू हाऊस नक्की व्हिजिट करा. आत्ता आम्ही ग्रँड वर्ल्ड फुकॉकमधील या सुंदर गार्डन एरियामध्ये फिरत आहोत. इथे खूप सुंदर ग्रीनरी, आर्ट स्कल्पचर्स आणि क्रिएटिव्ह इन्स्टॉलेशन्स पाहायला मिळतात. चालत चालत फिरायला खूप शांत आणि रिलॅक्सिंग वाटतं. द फेमस बाई ऑफ फुकॉक तुम्हाला बघायची. चला दाखवते मी तुम्हाला. ही बघा, ही बाई आहे ती. जर तुम्ही ग्रँड वर्ल्ड फुकॉकला भेट देत असाल तर बांबू हाऊस बघून या गार्डनमध्ये थोडा वेळ फिरायला नक्की या. वातावरण खूपच सुंदर आणि रिफ्रेशिंग आहे. आत्ता आम्ही बांबू हाऊसजवळ असलेल्या व्हिएतनामीज विलेज सेटमध्ये आलो आहोत. इथे पारंपरिक व्हिएतनामी गावासारखी घरे आणि सुंदर लालटेन लाईट्स पाहायला मिळतात. इथे फिरताना जुन्या व्हिएतनामांच्या गावात असल्यासारखं वाटतं. फोटो आणि व्हिडिओसाठीही हे खूप सुंदर ठिकाण आहे. क्वेंटेस ऑफ व्हिएतनाम कॉम्प्लेक्समधील व्हिएतनाम विलेज हा पारंपरिक व्हिएतनामी गावासारखा तयार केलेला भाग आहे, जो ग्रँड वर्ल्ड फुकॉकमध्ये आहे. ह्या पारंपरिक विलेजमध्ये तुम्हाला जुन्या व्हिएतनामी शैलीतील लाकडी घरे आणि टाईलचे छप्पर, प्लस पारंपरिक मंदिरासारखी रचना आणि सुंदर लाल सोनेरी गेट्स, प्लस तुम्हाला लालटेनच्या ज्या लाईट्स असतात त्या लागल्यावरती संध्याकाळी एवढं सुंदर वातावरण तयार होतं. बाई हे काय व्हिएतनामीज भूत. हाय, सुंदर आहे. भीती वाटते पण आम्हाला. तर हे विलेज खूपच सुंदर होतं. आपलं व्हिएतनामीज कल्चर कसं इव्हॉल्व झालं, तिथे काय काय डेव्हलपमेंट्स झाल्या, कशी सगळी लोक तिथे राहायची, हे सगळं त्यांना एका प्लेसवरती त्यांनी दाखवलेलं आहे. छोटी छोटी घरं, त्याच्यानंतर त्यांचं जो पंखा असतो ते कसे डिझाईन करतात ते सगळं. प्लस इथे आम्ही व्हिएतनामीज चेस खेळत होतो, जो आम्हाला काहीच जमत नव्हता, बट स्टील आम्ही खूप छान असा टाईम स्पेंड केला इथे. तर त्याच्यानंतर इथे मेन असतात की इथे 2 शो असतात. एक क्वेंटेस ऑफ व्हिएतनाम शो, जो मेन शो असतो, ज्याला तिकीट असतं. तर आय थिंक तो 8 वाजता असतो आणि तो 1 तासाचा शो असतो. आणि प्लस एक स्मॉल शो असतो इथेच या जागेवरती होतो तो, जो 7 वाजता असतो, ज्याच्यामध्ये आय थिंक सगळ्यांना ते फ्री आहे. तो अर्ध्या तासाचा शो असतो. त्याच्यानंतर ते त्यांचे डान्स वगैरे असतात आणि ते आपल्यालाही डान्स करायला लावतात. आणि प्लस ते स्टिकवरती वॉकिंग पण करायचं असतं, तर ते पण खूप छान इंटरेस्टिंग आहेत. तर हे 2 शो तुम्ही मिस करू नका. हे 2 शो खूप छान असतात.
हॅलो चिंचाव राईट. फ्रुट्स. आणि आता तो एक्वेंटस ऑफ व्हिएतनाम शो इथे होणार आहे, पण 7:30 वाजता आहे तो शो. तोपर्यंत आम्ही जरा खाऊन येतो. आता मग आम्हाला तेच जागा बरं झाला कळाली, नाही तर इथे जागा सापडायला खूप वेळ लागतो, की कुठे ते शोधायला खूप वेळ लागतं. यांची अजून प्रॅक्टिसच चालली आहे. काय रे भाऊ, दररोज करता ना. तेव्हा आले यू हे झालं. जाऊया मग आता आम्ही जेवायला. तर मग वेळ होता आपल्या व्हिएतनामच्या शोला, त्याच्यामुळे मग आम्ही इथं आलो होतो डिनर करायला, थोडंसं काहीतरी पेटपूजा करायला. आणि माझीच आयडिया होती की छान आपण लेकच्या बाजूला बसलो, इथं छान अशा बोट्स चालल्यात, तर आपण एक ॲस्थेटिक व्हिडिओ घ्यावा म्हणून. पण आमच्या दोघांना कुठं काय कंट्रोल होते, किती सिरियस असू शकतो आपण मध्ये. म्हणजे हसणं म्हणजे किती नकली हसणं असतं ते, तर ते आम्हाला जमलं नाही. बट व्हिडिओ खूप छान आला. ते हेच तर मेमरीज असतात जे आपण घेऊन जातो नंतर ट्रिपमध्ये. आणि इथे फ्रेंच फ्राईज खूप सुंदर असतात, खूप भारी असतात. फक्त बर्गर एवढे मला आवडले नाही, बट फ्रेंच फ्राईज खूप छान होते. सो तुम्ही पण फ्रेंच फ्राईज ट्राय करू शकतात. आणि इथे बसून खावा यार, काय वाईब होती, खूप सुंदर. आणि डिनर करून आल्यानंतर आम्ही बघतोय की एकदम चेंजच झालं आहे सगळं. असं वाटत होतं की व्हिएतनामीज विलेजमध्ये चाललो आहे आपण. त्या काळातल्या एकदम बाजार भरला होता, एका साईडला लोक काहीतरी विकत आहेत, त्याच्यानंतर लोक चेस खेळत आहेत, आणि त्यांनी वेगळ्या वेगळ्या त्या काळातल्या गेम्स ठेवल्या होत्या, ज्या मी पण ट्राय केल्या. आणि त्याच्यानंतर मग त्यांचा मेन जो हाफ ॲन आवरचा शो असतो, शॉर्ट वंडर्स ऑफ व्हिएतनामचा, तो सुरू झाला. तो पण खूप सुंदर होता. मला हा शो खूप आवडला. तुम्ही पण हा शो नक्की बघा, खूपच सुंदर शो होता. यानंतर आम्ही फुकॉकमधील खूपच प्रसिद्ध एक्वेंटन्स ऑफ व्हिएतनाम हा कल्चरल शो पाहायला आलो आहोत. हा शो व्हिएतनामांच्या हजारो वर्षांचा इतिहास, संस्कृती आणि परंपरेची झलक दाखवतो. हा शो एका मोठ्या ओपन एरिया स्टेजवर सादर केला जातो. इथे शेकडो कलाकार पारंपरिक व्हिएतनामी कपड्यांमध्ये नृत्य, संगीत आणि अभिनयांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथा सादर करतात. लाइटिंग, म्युझिक आणि स्टेज इफेक्ट्समुळं हा शो खूप ग्रँड आणि सुंदर दिसतो. या शोचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथला विलेज स्टाईल सेटअप. पारंपरिक घरे, मंदिरे, लाईट्स आणि मोठा स्टेज यामुळे संपूर्ण वातावरण एखाद्या जुन्या व्हिएतनामी गावासारखे वाटते. रात्रीच्या वेळेला लाईट्स आणि संगीतामुळे या शोचे सौंदर्य आणखी वाढते आणि प्रेक्षकांसाठी हा खूप वेगळा आणि लक्षात राहणारा अनुभव ठरतो. जर तुम्ही फुकॉकला भेट देत असाल
तर ग्रँड वर्ल्डमधील ह्या एक्विंटन्स ऑफ व्हिएतनाम शो नक्की पहा. खूप जास्त दमलो आहे, पण आम्हाला एक वस्तू करायची आहे, एक करायची ॲक्टिव्हिटी जी आम्ही 2-3 दिवस झाले आम्हाला करायची आहे आणि उद्या आम्हाला बिलकुल वेळ नाही भेटणार आहे. त्यामुळे आता किती दमलं असेल तर आम्हाला हे करायला आलेलं आहे. तुम्ही बघा आम्ही काय करायला आम्हाला करायचे हे, आम्हाला पाहिजे, आम्हाला बसायचे. छान बसवतात का बघू आता आम्हाला. आम्ही त्याला विचारलं कितीला, तो म्हणला फिनिश मॅम फिनिश. तर आता फिनिश झालेलं आहे. आता आम्ही जातो, खातो, फिनिश बाय. असं झालं आमचं डे 4 एंड बाय. उद्या भेटूया डे 5 ला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.